तर तिकडे भगूरमध्ये शिवसेनेच्या 25 वर्षाच्या सत्तेला सुरुंग लागलाय। शिंदेंच्या शिवसेनेला मोठा धक्का बसलाय। प्रेरणा बलकवडे भगूर नगर परिषदेतून विजयी झाल्याची महत्त्वाची माहिती आहे। तर राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या बलकवडे या विजयी झाल्याची माहिती आहे। प्रतिक्रिया अशी आहे की मी बरेच वर्ष काम करत होते आणि आज भगूरच्या जनतेने मला जो न्याय मिळवून दिला त्यासाठी सर्वप्रथम मी भगूरच्या जनतेचा आभार व्यक्त करते। माझ्या गावातल्या लोकांनी माझ्यावर विश्वास टाकून हा विजय मला दिलेला आहे। त्याचं सगळं श्रेय माझ्या गावातल्या लोकांना आणि माझ्या पाठीशी जे खंबीरपणे कार्यकर्ते होते त्यांच्यासाठी आहे। खूप छान वाटतंय। खूप वर्षापासून कष्ट करत होते आणि असं आहे की राजकारण असो समाजकारण असो एक कुठेतरी आपल्याला जेव्हा अशी पावती जनतेकडून मिळते तेव्हा खरंच खूप आनंद होतो। गेवराई नगरपालिकेत नगराध्यक्ष पदासाठी भाजपाच्या गीता पवार विजयी झाल्याची माहिती आहे। राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार विजय सिंह पंडित यांना मात्र मोठा धक्का बसलाय। गेवराईतील 20 जागांपैकी 16 जागांवर भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार विजयी झाले। राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला केवळ 4 जागा मिळवण्यात यश मिळाले। भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या रणनीतीला यश आल्याचं चिन्ह आहे। पुढच्या आणखी एक महत्त्वाच्या बातमीकडे माझ्या परळीला बदनाम करणाऱ्या जनतेला धडा शिकवला अशा शब्दात धनंजय मुंडेंनी विरोधकांवर टीका केली आहे। राज्यात महायुतीला मिळालेल्या यशानंतर धनंजय मुंडेंची ही प्रतिक्रिया महत्त्वाची आहे। पहिल्यांदा परळीच्या मायबाप जनतेचे मनापासून ऋण व्यक्त करतो की त्यांनी पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेस, भारतीय जनता पार्टी आणि रिपाईच्या महायुतीला आज या ठिकाणी कौल दिला आहे। जवळजवळ एका दुसरी जागा सोडली तर जवळजवळ सर्व जागा महायुतीच्या आलेल्या आहेत। जे अपक्ष आहेत ते सुद्धा या ठिकाणी महायुतीचेच आहेत। मी एवढंच म्हणलं होतं की याचं उत्तर ज्यांनी माझ्यावर टीका केली आहे, ज्यांनी माझ्या परळीला बदनाम केलं आहे, याचं उत्तर मात्र त्यावेळेस मी 2 तारीख म्हणलं होतं। निवडणूक लांबली म्हणून आज 21 तारखेला परळीच्या मायबाप जनतेकडून ज्यांनी आम्हाला बदनाम केलं त्यांच्या तोंडात ही चपराक। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।